हाय हॅलो नमस्कार सगळेजण कसे आहेत मस्त मजेत आणि एकदम आनंदात असाल। मी नैना माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। आज स्नेहाचा पहिलाच पेपर होता आणि सकाळी ती 9:30-10 वाजता गेलेली आहे घरातून। तर आता दुपारच्या 1:30-2 वाजत आलेले। सचिनला मी फोन केला होता की कधी येणार आहेत म्हणले की 10 ते 15 मिनिटात आम्ही घरी येतो। आणि पहिला पेपर होता, माहित नाही कसा गेला कसा नाही। तर ठीक आहे, तिने अभ्यास व्यवस्थित केला होता तर चांगला पेपर गेला अभ्यास। आणि मी सगळ्या आई वडिलांना एकच सांगेल की आता सगळ्या मुलांच्या परीक्षा चालू होत असतील किंवा बऱ्याच जणांच्या झाल्या असतील आणि आता माझ्या स्नेहांचा सुद्धा पहिलाच पेपर होता आता। आणि दुसरी गोष्ट म्हणजे सगळ्या आई वडिलांनी आपल्या मुलांवरती प्रेशर बिलकुल द्यायचं नाही। सगळ्यांनी आपापल्या पद्धतीने चांगला अभ्यास केला असेल। मुलं थोडीशी अभ्यास करायला कंटाळतात, मुली आपला अभ्यास सगळा व्यवस्थित करतात असं मला वाटायला लागलेलं आहे। का तर आमच्या घरात सुद्धा असंच आहे। जरा मुलगा आहे ते थोडासा अभ्यास करायला थोडासा कंटाळा करतो ऐकतोय बाजूला बसून आणि मला म्हणतो सांगू नको माझं काय। तर तसं आहे, मुलगा थोडासा कंटाळा करतो अभ्यास करायला, मुलगी सगळा व्यवस्थित अभ्यास करते। तुमच्या घरी सुद्धा असं होतं की मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि चला आता 10 ते 15 मिनिटात येतील, त्याच्या आधी मला भात शिजायला टाकायचा का तर भात संपलेला आहे। तर भात शिजायला टाकते, आल्यानंतर जेवण वगैरे देते आणि आल्यानंतर विचारते की पेपर कसा गेला म्हणून। का तर आल्या लगेच प्रेशर द्यायला नको की नाही पेपर पूर्ण लिहिला का, चांगला गेला का, कसा गेला का। तर आल्या तर थोडं तर विचारेन, पण बाकी डिटेलमध्ये सगळं नंतर विचारेन। आणि शिवाय तिने अभ्यास केला होता तर मला वाटतं चांगलाच गेला असेल पेपर। मी सचिनला विचारलं फोन करून तर ते म्हणले चांगला गेला म्हणली। तर देव करू चांगला जाऊ आणि सगळे पेपर चांगले गेल्यानंतर तर मग रिझल्ट भेटणार। त्याशिवाय वर्षभर म्हणतात ना, कधीही मेहनत केलेलं फळ वेस्ट जात नाही, तर ते भेटतंच आपल्याला। तर तसंच आहे, मुलांनी सुद्धा अभ्यास वर्षभर जर केला ना तर परीक्षेमध्ये हे सगळं काही व्यवस्थित लिहितात आणि पास सुद्धा होतात। तर ठीक आहे, पण तुम्ही आईवडिलांनी कोणत्याही म्हणा, मी सुद्धा स्वतःला सांगते कधीही मुलांवरती प्रेशर टाकायचं नाही, आपल्या पद्धतीने चांगलं करतात। बरेचसे आईवडील मुलांवरती खूप जास्त प्रेशर देतात आणि मुलं मग नाही ते वेगळं हे पाऊल उचलतात। तर तसं न करता मुलांना प्लीज समजून घ्या, ठीक आहे। चला मग पटकन मी भाषा द्यायला टाकते, बाकीचा व्हिडिओ नंतर दाखवते। सोनू आले वाटते। माझं पिल्लू कसा गेला पेपर, काय आणले? आले आले बघायला लागले किती तिने काय काय लिहिले, काय राहिले का काय विचार। आणि तर बघू शकताय सचिनने किती मस्त असे डाळे आणलेत। आणि आमच्या घरात कोणीच डाळे खात नाही, मी एकटी खाते आणि तरी एवढ्या 5 जोड्या आणल्यात। आता एक जोडी मी खाईल, दररोज 5-6 दिवसामध्ये एवढे डाळे संपवल। आणि शिवाय सुकले ना तर बिलकुल चांगले लागले। म्हणतो सगळेजण मिळून सगळे तिला डाळे आणून द्या म्हणजे ती बसून काय। तर चला एक जोडी बसून खाते मस्तपैकी आणि सगळ्यांना म्हणलं थोडं थोडं खा, पण कुणी खायला तयार नाही। तर स्नेहा आणि आता मी बसून दोघी जणी खातो, खा ना। तर स्नेहा तयार झाली, आता स्नेहा चालली वाटते आईकडे। नको नको तू खा। स्नेहा लागला सारखा स्नेहाला ये म्हणून, तर म्हणलं तुझी परीक्षा होती तर तुलाच भेटायला यायला पाहिजे त्यांनी। तर म्हणती नको ग, आई बाबा पिऊ सगळे कसे येतील भेटायला, त्याच्यासाठी मी जाऊन भेटून येते त्यांना। तर चालले आता ती भेटायला, जाऊ दे मग मी एकटी ढाळे खाते मग काय। चांगलं लागतात, मी सोडून देऊ का थोडे? मला नाही आवडत ती ओढणी, कशाला तशी घेतली? जाऊ दे ना, तर तू बांधायला नेली तू तोंडाला का, मी घेतली तेच। दुसरी घ्या, काय नाही थोडेसे खाणच नाही नकोय। जे खायचं ते नाही खायचं, दुसरं नाही ते खायचं। आईला फोन कर, आईला। हो हा गेली बघ, लाईट गेली का गेली मग। तू जेवण करायला लागला म्हणून तू जेवण करायला म्हणून लाईट गेली काय? वरती जायचं होतं मला डाळे खायला, कुणी चॅनल सोबत म्हणून आपली मेज बसून खायला। खूप जास्त असं कंटाळा आलाच नाही, आपण गेली मम्मीकडे आणि आणखीन आली नाही। डाळे वगैरे खाऊन सगळा कचरा झाला घरामध्ये। तर आता चला, सगळ्यात बराच वेळ झाला डाळे खाऊन आणि बराच वेळ वाचत बसले, वाचून थोडंसं झालं। आता बघू शकता अंधार होत आलेला आहे, म्हणजे दिवस मावळला आहे। आणि आता मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि स्नेहाला फोन करते ये घरी म्हणून। शकता सगळं एक जोडी म्हणता 2 जोड्या खाल्ल्या। स्वप्नीला थोडं सोलून दिलं, त्यांनी थोडंसं खाल्लं आणि बाकी मी खाल्लं। आणि सगळं आता झाडू वगैरे मारते आणि तर दिवस मावळता बिलकुल झाडू नसतं मारावा।
तर अजून जास्त उशीर व्हायच्या आधी पटकन झाडू मारून घेते. तर बघू शकताय सनसेट होत आहे आणि आता गॅलरीमधून फक्त अर्धाच सनसेट दिसतोय, बघितलं ना. आणि टॅरिसवर गेले असते ना तर आणखीन थोडंसं दिसलं असतं, पण गॅलरीमधून थोडं असं दिसायला लागलं. चला झाड वगैरे मारून झालं. आणि दिवस माळवता कधीही झाडू मारायचं नाही. कशासाठी तर म्हणतात की संध्याकाळच्या टायमाला लक्ष्मी यायचा टाइम असतो आणि आपण झाडू मारतोय, तर ते चांगलं नसतं. आणि माहीत नाही आता हे खरं आहे की खोटं आहे माहीत नाही, पण काय हरकत आहे पाळायला. ठीक आहे. तर मी तुम्हाला दररोज बाहेरचं वातावरण दाखवते. आज सुद्धा किती मस्त आणि सुंदर वातावरण आहे. बघितलं ना किती मस्त आणि सुंदर असं वातावरण आहे आणि खरंच खूप छान आणि मस्त वाटतंय. पण आता घरात गेलं पाहिजे, नाहीतर मग मच्छर घुसतील सगळे घरात. आणि दिवस माळता जर दरवाजा लावला नाहीये ना तर खरंच खूप जास्त असे मच्छर येतात घरात. त्यासाठी टायमाला दरवाजा लावणं सुद्धा गरजेचं आहे. आणि चला मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवली नाही, थोडीशी कॉफी बनवून पिते. आणि दुसरं म्हणजे की स्नेहाला मी फोन केला होता की ये म्हणून घरी, तर म्हणली आई थांब म्हणली, थोड्या वेळ थांबते आणि नंतर येते. म्हणलं अभ्यास करायचा पटकन ये. तर स्नेहा सुद्धा येईल. आणि चला मी स्नेहाची तुम्हाला आधी प्रश्नपत्रिका दाखवते की आज किती मार्काचा पेपर होता आणि किती पानाची प्रश्नपत्रिका आहे बघूया. तर ही बघू शकता, ही आहे प्रश्नपत्रिका आणि ही आहे 8 पानाची प्रश्नपत्रिका. म्हणजे की 8 आणि 8 16 पान आहेत. जसं की हे 1 पान, हे 2 पान, असे करून 16 पानाची प्रश्नपत्रिका आहे. आणि सगळं तर लिहिलंय म्हणली. मग बघू आता रिझल्ट आल्यानंतर समजणार आहे काय काय लिहिलं काय नाही लिहिलं किंवा कसा गेला पेपर. खूप छान तर गेला म्हणली. तर बघूयात. तर अशी प्रश्नपत्रिका आहे स्नेहाची. असं काही विशेष नव्हतं, पण स्नेहाचा पहिला पेपर होता आज. आणि ही खरंच माझ्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस होता की स्नेहाचा पहिला पेपर आहे आणि तिच्यासाठी चांगला दिवस जावं, तिचा पेपर मस्त जावा आणि ती एकदम खुश व्हावी की मी पेपर पूर्णपणे लिहिलेला आहे, अशी माझी इच्छा होती. आणि तिनं जाताना सुद्धा दोघांच्या आमच्या पाया वगैरे सुद्धा पडून गेली आणि मला सुद्धा खरंच खूप छान वाटलं. आणि चला मग आता मी माझ्यासाठी ब्लॅक कॉफी बनवते आणि हा व्हिडिओ मी इथं संपवते. अर्थात तुम्हाला सुद्धा आवडला असेल. मी माझा डेली ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत असते आणि अर्थात तुम्हाला सुद्धा आवडत असतील. आवडले तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करायला बिलकुल विसरत जाऊ नका. आणि तुम्हाला कसे व्हिडिओ बघायचे ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी बनवण्याचा प्रयत्न करेन. ठीक आहे. चला मग भेटूया उद्या. चला तोपर्यंत बाय बाय.